रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदार वाढवू नका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आश्रम मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नानापेठ येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहरचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे, श्याम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विशाल शेवाळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मेळाव्याकरता उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या साथीने रिपब्लिकन पक्ष आपला विस्तार करत आहे. मी पक्षाची देशभर बांधणी करत आहे. आज ईशान्य भारतामध्ये देखील रिपब्लिकन पक्षाने स्थान मिळवले आहे. आंबेडकरी विचाराच्या पक्षांमध्ये महाराष्ट्रात मतभेद बघायला मिळतात, मात्र देशात इतर ते बघायला मिळत नाहीत, असं आठवले यांनी नमूद केलं. राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप केला जातो, मात्र हा आरोप निरर्थक असल्याचा दावा आठवले यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार. आज नगर परिषद नगरपंचायतमध्ये जे यश मिळाले तसेच 16 जानेवारी रोजी मिळेल, त्यासाठी हा मेळावा आहे. रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष आहे, पण रिपब्लिकन पक्ष हा मजबूत असणारा पक्ष आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी मला तिसऱ्यांदा मंत्री पदावर घेतलेला आहे. नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंचं रेकॉर्ड ब्रेक करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2029 मध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री होती. ते प्रधानमंत्री झाले की मी सुद्धा चौथ्या वेळेला मंत्री झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराष्ट्रात एखादा आपला मंत्री असायला हवा होता. महाराष्ट्रामध्ये काही मंत्रिपद आपल्याला मिळालं नाही, आपल्याकडे आमदार नाही. पण पुढच्या वेळेला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. चंद्रकांत दादांसोबत माझे संबंध अत्यंत जवळचे आहेत. चंद्रकांत दादा मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री आहेत. रिपब्लिकन पक्षाला पूर्ण सहकार्य करणारे चंद्रकांत दादा आपल्या सोबत आहे. आणि यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक असले पाहिजेत 12. यावेळेला आपले नगरसेवक असले पाहिजेत 12. म्हणून हा जनसमुदाय जमलेला आहे या ठिकाणी सारा. आम्ही भाजपचे आलेलो आहोत दारा. आम्ही भाजपच्या आलेलो आहोत दारा. मग का निवडून येणार नाहीत आमचे 12? तर 12 नगरसेवक आपल्याला निवडून आणायचे आहे. नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकासचा नारा दिलेला आहे. देश विकासाच्या दिशेने पुढे चाललेला आहे. आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये 10 नंबरवर आम्ही होतो. 10 वर्षानंतर आम्ही 5 नंबरवर आलो. 8 महिन्यापूर्वी आम्ही 4 नंबरवर आलो. 1 वर्षानंतर आम्ही 3 नंबरवर जाणार. अमेरिका नंबर 1 वर, चायना नंबर 2 वर आणि भारत नंबर 3 वर. पुन्हा 3 वर्षानंतर आम्ही 2 नंबरवर जाणार. अमेरिका नंबर 1 वर, भारत नंबर 2 वर, चायना नंबर 3 वर, जर्मनी नंबर 4 वर, जपान नंबर 5 वर आणि त्यानंतर आम्ही 1 नंबरवर जाणार. 1 नंबरवर इंडिया, भारत, 2 नंबरवर अमेरिका. असं झालं तर ट्रम्प एकदम बिघडून जातील. राहुल गांधी म्हणतात की मतं चोरी झाली. मतं कशी काही चोरी होतात? त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा व्हॉलंटियर त्या ठिकाणी असतो. ज्या ठिकाणी ज्या मशीन ठेवतात त्या ठिकाणी सगळा पहारा पोलिसांचा असतो. तुमची माणसं असतात. लोकांनी आम्हाला मतं दिली आणि आम्ही निवडून आलो. आम्हाला चांगली मतं मिळाली.
सध्या काँग्रेसला मतं मिळत नाहीत. लोकांना वाटतंय काँग्रेसला मतं देऊन काय उपयोग नाही आहे. पंजाचे दिवस आता गेले, आता कमळाचे दिवस आलेले आहेत, आता धनुष्यबाणाचे दिवस आलेले आहेत. उद्धव ठाकरे साहेबांना धनुष्यबाण मिळायला पाहिजे होते, मिळालं नाही. पवार साहेबांना घड्याळ मिळायला पाहिजे होती, मिळालं नाही. का मिळालं नाही? तर हे घड्याळ आहे ते 10 वाजून 10 मिनिटावर ते आहे, ते पुढे जात नाही मागे येत नाही आहे. त्यामुळं त्यांना ते घड्याळ मिळालं नाही आणि कोर्टामध्ये केस चालू आहे. आणि नियमच असा आहे की 2/3 आमदार एखाद्या बाजूला आले की त्या गटाला सिम्बॉल मिळतं. पूर्वी 1/3 असायचे, आता 2/3 ज्या बाजूला आमदार खासदार येतात त्या पक्षाला मान्यता मिळते. नियमाप्रमाणे एकनाथ शिंदेना मान्यता मिळाली. 40 आमदार घेऊन ते आले. उद्धव ठाकरे यांना सोडून जवळजवळ 40 आमदार आले. का आले? तर उद्धव ठाकरे काँग्रेसकडे गेले, त्यामुळे सगळे आमदार आमच्याकडे आले. उद्धवजींना सांगत होतो की तुम्ही उद्धवजी चूक करू नका. बाळासाहेबांचा वारसा चालवायचा असेल तर काँग्रेसकडे जाऊ नका. का जाऊ नका? तर मी तिकडून इकडे आलेलो आहे, तर तुम्ही इकडे जाऊन काय करणार? तुम्ही आता तिकडे जाता कामा नये असं मी त्यांना सांगत होतो, पण ते तिकडे गेले. ते तिकडे गेले म्हणून 40 आमदार इकडे आले. एकनाथ शिंदे इकडे आले, आमच्या सोबत आले. नंतर अजितदादांनी विचार केला की आता तिकडे राहून काही उपयोग नाही, तिकडे काय पवार साहेबांना राहून काही मिळत नाही आहे. अजितदादा आमच्याकडे आले. मग आता माझं बीजेपी एवढं सांगणं आहे की आता दुसरं कोणाला घेऊ नका. आमचा आरपीआय जो आहे तो आरपीआय तुमच्या सोबत आहे, जुना मित्र आहे तुमचा. 2012च्या मुंबईच्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये शिवशक्ती भीमशक्तीचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला मुंबई महानगरपालिका राज ठाकरेंमुळं सेना भाजपला मिळणं शक्य होतं. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळं मुंबई महानगरपालिका आपण जिंकलो. भीमराव तापकीर साहेब या ठिकाणी खडकवासल्याला उभे राहिले. आमच्या वाडेकरांनी सांगितलं त्या ठिकाणी दलितांची रिपब्लिकन पक्षाची मतं मिळाल्यामुळं बाकी तर मतं होती. पण आमची मतं बॅलेन्सिंग मतं असतात. कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचे आमच्याकडे काम असतंय. आणि आम्ही काय सहजासहजी आम्ही निवडून येतो ना, नगरपालिकेला महानगरपालिकेला निवडून येतो. आमदार केला खासदार केला थोडं अवघड काम असतंय. पण ठीक आहे, आमची मतं बॅलेन्सिंग असतात दादा, आमची मतं बॅलेन्सिंग असतात आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही बाबासाहेबांचा निळा झेंडा घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय भीमचा नारा बुलंद करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि आपली महायुती आपल्याला या पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आणायची आहे. 125 जागाचं टार्गेट आपलं आहे आणि 125 जागा इथे निवडून आल्या की महापौर आपला झाल्याशिवाय राहत नाही. मुंबईचा महापौर आपल्या महायुतीचा झाल्याशिवाय राहत नाही. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी अत्यंत चांगलं यश आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून आज इथे आपण सगळेजण आलेले आहात. आपण कामाला लागायचं आहे. 15 जानेवारीला निवडणूक आहे. जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे आमचे 5 नगरसेवक निवडून आलेले मागच्या वेळेला आहे 2017 मध्ये. आता 8 वर्षानंतर निवडणूक होते आहे, 8-9 वर्षानंतर. आणि आम्हाला 12 ते 13 जागा आम्हाला 12 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आणि आज इथे आपण सगळेजण आलेले आहात.